अखेर राज्यसभेची निवडणूक बिनविरोधच झाली आहे। राज्यसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती। भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, रामराव वडकुते आणि माया इनवते यांनी अर्ज दाखल केलेत। तर शिवसेनेकडून ज्योती वाघमारे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ अजित पवार राज्यसभेचे अधिकृत उमेदवार असतील। राज्यसभा निवडणुकीचा अर्ज दाखल भरण्याची आता आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्याला अधिकची माहिती देतील। अभिलाष, आपण जर पाहिलं तर 3 वाजेपर्यंत राज्यसभेचा अर्ज भरण्याची मुदत जी होती आणि ही मुदत जी आहे ती संपलेली आहे। त्यामुळे आता 7 अर्ज जे आहेत राज्यसभेसाठी 7 उमेदवारांनी भरले आहेत। त्यामुळे कुठेतरी ही निवडणूक बिनविरोधच होईल असं म्हणावं लागेल। आता पुढील संपूर्ण कालावधी जो असतो, अर्ज जो भरलेला असतो त्याची छाननी होते। छाननी झाल्यानंतर अर्ज मागे घेण्याचा दिवस जो आहे तो असतो आणि त्यानंतर अधिकृत घोषणा जी आहे ती बिनविरोध निवडणुकीत केली जाते। परंतु आपण जर पाहिलं तर 7च उमेदवार आहेत। त्यामध्ये भाजपचे 4 आहेत, शिवसेना शिंदेचा गटाचं 1 आहे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 उमेदवार आहे, तर महाविकास आघाडी म्हणून शरद पवार यांना सगळ्यांनी पाठिंबा देऊन शरद पवार यांनी हा अर्ज जो आहे तो भरलेला आहे। त्यामुळे अशा 7 जागांसाठी राज्यसभेच्या ही निवडणूक होते। यामध्ये 7 अर्ज जे आहेत ते दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे अधिकृत जरी बिनविरोधची घोषणा झालेली नसली तरी सुद्धा ज्या पद्धतीने अर्ज 7 आलेले आहेत त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती बिनविरोधच झाली असं म्हणावं लागेल। नक्कीच धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आता फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे। अखेर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे। 7 जागांसाठी 7 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत।